नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने बेसन पीठ कशी तयार करायचे पाहणार आहोत। आलू वडी, कोथिंबीर वडी, अनेक प्रकारचे भजी या पिठांपासून बनवले जातात। खमंग आणि चविष्ट होतात। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे काही साहित्य घेतले आहे तर 1 किलो चणा डाळ घेतलेली आहे। साफ करून घ्यायची आहे चणा डाळ। पाऊण ग्लास इथे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ कोणताही चालेल। 1 चम्मचभर लवंग घेतलेली आहे। 2 चम्मच काळी मिरी आणि धने 3 चम्मच घेतलेले आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की लगेचच आपल्याला इथे मी चणा डाळ घालून घेते। थोडी थोडी चणा डाळ घालायची आणि खमंग अशी खरपूस कलर येईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे। डाळ भाजलेली आहे हे कसे ओळखायचे तर डाळीचा सुगंध येतो भाजल्यानंतर। तर आपली इथे डाळ सुद्धा छान अशी इथे मी भाजून घेतलेली आहे। इथे जास्त भाजायची नाही आहे डाळ, खरपूस कलर येईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायची आहे। दुसरी सुद्धा बॅच अशाच पद्धतीने इथे मी भाजून घेणार आहे। डाळ कढईमध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित खमंग आणि खरपूस कलर येईपर्यंत इथे मी भाजून घेतलेली आहे। आता डाळ भाजून झाल्यानंतर लगेचच आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। तर कढईमध्ये इथे मी तांदूळ घालून घेते आणि तांदूळ सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। तांदूळ बेसनच्या पिठामध्ये घातले की वरून आपल्याला कोणत्याही पदार्थामध्ये तांदळाचं पीठ घालायची गरज लागत नाही। त्यामुळे जरूर यामध्ये तांदूळ घालायचे आहेत। आता यामध्ये कढईमध्ये धने, काळी मिरी आणि लवंग घालून घेते आणि गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे, कारण हे साहित्य भाजायला वेळ लागत नाही आणि कढईसुद्धा आपली छान अशी गरम आहे। त्यामुळे इथे मी छान असं हे साहित्य भाजून घेतलेलं आहे। आता हे साहित्य डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे गरम असतानाच एकत्र करायचं आहे, एकजीव करायचं आणि हे साहित्य सुद्धा घालून घ्यायचं आहे। काळी मिरी, लवंग आणि धने घातल्याने आपल्या पिठाला छान असा सुगंध येतो आणि पीठ सुद्धा खराब होत नाही। अगदी 2 महिने जरी राहिले पीठ तरी सुद्धा जराही खराब होत नाही। आता हे थंड झाल्यानंतरच आपल्याला घरघंटीवरून दळून आणायचं आहे। इथे मी पीठ दळून आणलेलं आहे आणि थोडासा कलर पिवळसर आलेला आहे, कारण आपण डाळ छान अशी भाजलेली आहे आणि त्यामध्ये धने घातलेले आहेत। त्यामुळे पिठाला खमंग आणि सुगंध तर खूप मस्त येत आहे। अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।